माननीय पंतप्रधान मोदीजींनी संपूर्ण भारताची मान जगामध्ये आज सशक्त भारत म्हणून उंच केली आहे। पाकिस्तानने ज्या पद्धतीने पहलगाम मध्ये आमच्या 28 परिवाराला अमानुषपणे त्यांची हत्या केली, धर्म विचारून हत्या केली। माननीय मोदीजींनी पाकिस्तानच्या त्या नक्षलवाद्यांना त्यांच्या घरात जाऊन मारलं, घरात घुसून बदला घेतला। आणि आता माननीय मोदीजींनी पाकिस्तानला कडक निर्बंध लावले। आणि आता तर मोदीजींनी असं म्हटलं, एक जरी नक्षलवादी कारवाई झाली त्याला युद्ध समजण्यात येईल। आणि संपूर्ण जगाला मोदीजींनी एक भारत किती बलशाली आहे, आमचा भारत काय करू शकतो। अब तो ट्रेलरचा पिक्चर बाकी आहे। यानंतर या देशाशी कोणी बदमाशी करेल, बेईमानी करेल, या देशाची कोणी छळेल, हा देश बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, आमची सेना बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। खरं तर मोदीजींनी ज्या पद्धतीनं देशाला वाचवण्याकरता, देशाच्या नागरिकांना वाचवण्याकरता जी भूमिका घेतली ती अत्यंत महत्वाची आहे। मला असं वाटतं की मोदीजींनी काल देशाला संबोधित करताना 140 कोटी भारतीयांचा प्रचंड मजबूत पाठबळ जे त्यांना मिळालं आहे या पाकिस्तानच्या विरुद्ध, त्याबद्दल त्यांनी जनतेची कृतज्ञता व्यक्त केली। आणि असाच भारत देश 2047चा विकसित भारत म्हणून पुढे येईल असं मोदींनी सांगितलं।